हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे घराला घरपण देणारी माणसं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे रंगपंचमी. रंगपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला, माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ही येणारी रंगपंचमी तुमच्या पण आयुष्यामध्ये असंच भरपूर साऱ्या कलर्सनी तुमचं पण आयुष्य छान होऊन जावं, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर तुम्ही बघू शकताय मागे आहे आईंचा फोटो आणि श्रीकृष्णाची मूर्ती. तर ही श्रीकृष्णाची मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मजेत आहे ना? मजेतच असायला हवं. तर तुम्ही म्हणत असाल की नेहमी व्हिडिओमध्ये असं म्हणते की मजेत आहे ना, मजेतच असायला हवं. असं म्हणण्यामागचं कारण असं आहे की आपण ज्या लेडीज असतो, आपण ज्या स्त्रिया आहेत, तर लग्नानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीची सुरुवात ही आपला चेहरा बघून होते. मग ती आपले मिस्टर असो, आपले सासू सासरे असो, आपले मुलं असो, सगळ्यांची सुरुवात आपला चेहरा बघून होते. आणि जर घरातली लक्ष्मी ही प्रसन्न असेल, आनंदी असेल, तर घरातून बाहेर पडणारा व्यक्ती देखील बाहेर आनंदात जातो, खुश जातो. आणि त्याचं जे काही काम आहे, जे तो बाहेर जाऊन जे काम करणार असतो, ते काम पण आपल्या हसत राहण्याने त्या व्यक्तीला पण एक प्रोत्साहन मिळतं आणि त्याचंही काम चांगलं होतं. जर आपण नाराज असणार, आपणच टेन्शनमध्ये असणार, तर बाहेर पडणारी व्यक्ती देखील टेन्शनमध्ये जाते की काय झालं असेल, ही का बरं आज नाराज असेल. मुलांचं पण तसंच होतं. त्याच्यामुळे आपण नेहमी हसत आणि आनंदी राहिलं पाहिजे आणि मजेतच राहिलं पाहिजे. कोरोनासारख्या आजाराने कितीतरी घरं उद्ध्वस्त झाली, कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त झाली. त्याच्यामुळे जीवन हे क्षणभंगूर आहे. तर आज आहे तर उद्या नाही, म्हणून आलेला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचा असतो. आपणही आनंदाने जगायचा आणि समोरच्यालाही आपण आनंद द्यायचा. मी तुम्हाला सांगते, माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. जर आपल्याला कितीही दुःख असेल, टेन्शन असेल, आणि ते बाजूला सारून आपण जर समोरच्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचा प्रयत्न केला, त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला, तर देव आपल्याला 4 पटीने देतो. हा माझा वैयक्तिक आनंद आहे. म्हणूनच मी व्हिडिओची सुरुवात करताना सांगते की तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि खरंच मजेतच असायला हवं. तर आज आहे रंगपंचमी. तर रंगपंचमीचा मी काही असं खास बनवलेलं नाही आहे. पकोडे असतात ना, म्हणजे भाज्याची कढी मी आज बनवलेली आहे, भात बनवलेला आहे आणि पोळ्या बनवलेल्या आहे. मम्मींना धुलीवंदनच्या दिवशी ॲडमिट केलं होतं. मध्यंतरी मी 2-3दा गेले, परंतु मी ते ब्लॉग शूट केले नाही. का शूट केले नाही? तर फ्रेंड्स, तुमचा पाहिजे असा सपोर्ट मला मिळत नाही आहे. 33च माझे सबस्क्रायबर झालेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. घरातल्यांचा आशीर्वाद तर माझ्यासोबत आहेच, पण त्यांच्या आशीर्वादासोबत तुमचं कोऑपरेशन आणि तुमचा सपोर्ट हा देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडल्यास कमेंट देखील करा. आणि तुम्ही नोटिफिकेशनचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्यावरती नोटिफिकेशन पडेल आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर व्हिडिओ न टाकण्यामागचं कारण पण हेच होतं की तुमचा पाहिजे असा सपोर्ट मला मिळत नाही आहे आणि मन नाराज होतं. जर कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल आणि ती गोष्ट करत असताना जर आपल्याला सपोर्ट मिळाला आणि आपण ती गोष्ट करतो आहे, हे आपल्याला जर यश मिळालं, हे आपल्याला कळतं आहे की आपल्याला यश मिळतं आहे, तर ती गोष्ट करण्यामध्ये आणखी आनंद वाटतो आणि आणखी आपण चांगल्या गोष्टी सांगू शकतो. मला खूप काही तुमच्याशी शेअर करायचं आहे, खूप काही व्हिडिओ मला दाखवायचे. माझं सासरची माणसं, माहेरची माणसं, माझी फॅमिली, सगळं माझा होम टूर, माझी सगळी जर्नी, माझं लग्न कसं झालं, काय सगळं खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे. परंतु हे सगळं शेअर करण्यासाठी पहिले मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि प्लीज तुम्ही मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. शॉर्ट व्हिडिओ मी बघते, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये व्ह्यूज खूप साऱ्या जात आहेत, खूप छान जात आहेत, परंतु तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात. त्याच्यामुळे माझं मन नाराज आहे. तर प्लीज फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि माझं काही, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्याही व्हिडिओमध्ये, माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा. कारण की चुकांमधूनच माणूस शिकतो, जो चुकतो तोच शिकतो. आणि मी नवीन आहे यूट्यूबच्या जे मी हे चालू केलेलं आहे ह्याच्यामध्ये मी नवीन आहे. माहिती आहे मला बाकीच्यांसारखा माझे व्हिडिओज एडिटिंग वगैरे चांगली येत नसेल, त्यामुळे देखील तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचा कंटाळा येत असेल. सगळ्या गोष्टी मी
ॲक्सेप्ट करते, परंतु तरी देखील मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे शेवटपर्यंत नक्की बघत जा. तर आज दिवसभरात होणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेल. तर भेटूया आपण पुन्हा. तर 2 वाजलेले आहे आणि माझं देखील काम आवरलेलं आहे, परंतु मी म्हटलं तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं. जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आत्ताच इतक्यात मी वुमन्स डेशी रिलेटेड एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नक्की माझा शॉर्ट व्हिडिओ बघा, कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज फ्रेंड्स, मला तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे. मला सबस्क्राईब करा. माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. माझ्या काही चुका होत असतील तर त्याही कमेंट करून सांगा. आणि बाहेर डीजेचा आवाज येत आहे. आज आहे रंगपंचमी, त्यामुळे आवाज येतो आहे डीजेचा, गाण्याचा. तर तेच मी म्हटलं की आता 2 वाजलेले आहेत आणि दुपारची माझी कामं सगळी आवरलेली आहे, पण म्हटलं एकदा तुमच्याशी बोलू. तर मी आत्ताच तो अपलोड केलेला व्हिडिओ प्लीज तुम्ही जाऊन बघा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर मला माझ्या चुका सांगा. जसं की मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं, जो चुकतो तोच शिकतो. आणि माझे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडल्यास कॉमेंट देखील करा. तर आज अजून दिवसभरात काय काय होईल ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला भेटूया. फ्रेंड्स, तर आत्ताच आवरलेलं आहे, म्हणजे जेवण अजून बाकी आहेत, पण हॉस्पिटलला डबा दिलेला आहे. तर सकाळी थोडीशी घाई झाल्यामुळे मी काय टिफिन वगैरे शूट केलेला नाही आहे हॉस्पिटलचा. तर आज आहे मम्मींचा 7वा दिवस आहे आज मम्मींना ॲडमिट केल्याचं. तर मम्मींना काही म्हणजे खोकला वगैरे येत होता खूप, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मम्मींना ॲडमिट करायचं आहे म्हणून असं. तर मम्मींना खोकला येत होता आणि त्यांना जरासं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालेलं होतं. तर ते स्नायूंमध्ये पसरायला नको असं डॉक्टरांचं म्हणणं होतं, म्हणून डॉक्टरांनी त्यांना सलाईन वगैरे लावलेलं होतं आणि त्यांचं ब्लड पण जास्त प्रमाणात कमी झालेलं होतं आणि खोकून त्यांचा श्वास पण त्यांना घ्यायला थोडा प्रॉब्लेम होत होता. म्हणून मग डॉक्टरांनी थोडं ऑक्सिजन वगैरे लावलं होतं. आता थोडी नॉर्मल आहे म्हणजे मम्मींची तब्येत. तर आय गेस की उद्या ते सोडतील, होप सो. तर तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सकाळी विसरले होते द्यायच्या, तर आत्ता तुम्हाला माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं, व्हिडिओ माझे जास्तीत जास्त बघावे, हीच माझी विनंती आहे. आणि म्हणूनच मागे मी व्हिडिओ टाकत नव्हते, परंतु आता मी हा शेवटचा प्रयत्न करणार आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तर मी तुम्हाला थोड्या वेळात पुन्हा भेटते. हा थोडासा पसारा आहे समोरचा, तो इग्नोर करा. तर 2 वाजलेले आहे आणि माझं देखील काम आवरलेलं आहे, परंतु मी म्हटलं तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं. जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आत्ताच इतक्यात मी वुमन्स डेशी रिलेटेड एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नक्की माझा शॉर्ट व्हिडिओ बघा, कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज फ्रेंड्स, मला तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे. मला सबस्क्राईब करा. माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. माझ्या काही चुका होत असतील तर त्याही कमेंट करून सांगा. आणि बाहेर डीजेचा आवाज येत आहे. आज आहे रंगपंचमी, त्यामुळे आवाज येतो आहे डीजेचा, गाण्याचा. तर तेच मी म्हटलं की आता 2 वाजलेले आहेत आणि दुपारची माझी कामं सगळी आवरलेली आहे, पण म्हटलं एकदा तुमच्याशी बोलू. तर मी आत्ताच तो अपलोड केलेला व्हिडिओ प्लीज तुम्ही जाऊन बघा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर मला माझ्या चुका सांगा. जसं की मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं, जो चुकतो तोच शिकतो. आणि माझे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडल्यास कॉमेंट देखील करा. तर आज अजून दिवसभरात काय काय होईल ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला भेटूया.
तर आत्ता वाजलेले आहेत 6:30. आत्ताच बाबांचा चहा वगैरे झाला. टिफिन काय आज द्यायचा नव्हता. तर मग पप्पा बोलले की मी एक चक्कर मारून येतो. उद्या मम्मींना सोडणार आहे, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तर चला आता आज दिवसभरात जेवढं मला शूट करून तुमच्यासोबत शेअर करता आलं तेवढं मी शेअर केलं. तर बघा तुम्हाला माझे व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं काही चुकत असेल तर मला तुम्ही सांगा, जसं की मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.